संदीप दादा चला क्षेत्ररक्षण सजवा. संदीप पाटील भरपूर विलंब केला आज फायनल डे. राजेश दादाकेनी चला क्षेत्ररक्षण सजवा. आणि एक भरपूर मोठी स्पर्धा मित्रांनो, डे नाईट स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. पेठालीच्या मैदानावरती टीम प्लॅन चालू आहेत. मुरबी टीम तुमचा 12 मॅन पाठवा. संकेत दोन्ही टीम भरपूर प्रचंड फॉर्म मध्ये आहेत. तुमचे संकेत सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना 4 षटकांची मॅच आहे. टीम मीटिंग साठी आता वेळ नसणार आहे. विनंती करीन आमचे राजेश दादा भरपूर प्रेम देतात आमच्यासाठी. विनंती करा तर टीम मीटिंग साठी वेळ नसणार आहे. भरपूर प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली. खऱ्या अर्थानं मी आवर्जून उल्लेख करीन हेमंत पाटील, त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर दादा पाटील, सागर पाटील, आमचे अशोकजी म्हात्रे, त्यानंतर आमचे ओमकार मडवी. केरळ टीम विनर नक्कीच संघ खेळवला जाईल. विनंती करेन की आपण थांबावं. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. अप्रतिम आयोजन, नियोजन, संयोजन, व्यवस्थापन. या मैदानाचे चौफेर, ही झाडी आणि झाडीच्या सानिध्यात मेगा संडे, त्यानंतर एक संघ जिंकणार. ज्ञानेश्वर शेठ एक संघ मॅच जिंकणार. त्यानंतर मैदानाच्या चौफेर मेला लागणार. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला देऊ खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल ऋतिक केनी टीमचा तालनहार. पहिलाच बॉल मुरबी टीमसाठी. बॅकच्या स्लॉट मध्ये ऋतिकचा स्वागत केला ओम साईलन मैदानामध्ये षटकारासाठी. या ठिकाणी आलेला हा धनधनीत खनखनी षटकार. 6 धावा मिळतील. क्या बात आहे. शुभम सकाळचा ब्रेकफास्ट भरपूर जोरात केलेला दिसतो. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ऋतिक. वेलकम टू ग्राउंड ओम साई 11. पुन्हा एकदा षटकार क्रमांक 2. सचिन कडू सरांचा इशारा आहे तो चरण. परंतु या ठिकाणी ऑनलाईन मधून आमचे म्हणजे केनी मंगेश दादा केनी, आमचे संजीव दादा केनी मॅच आनंद घेत असतील. तुमचं स्वागत आम्ही जरूर करू. हो फुल टॉस. भरपूर खराब गोलंदाजी चाललाय. चेंडू स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये आउट ऑफ द पार. 4. केनी आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. त्यांची भरपूर मोठी स्पर्धा मित्रांनो तुमच्या समवेत नक्कीच पेठालीच्या सेक्टर 7 या मैदानावरती येणार आहे. तर तेजे दादा केनी मॅचचा आनंद घेत असाल तुमचा देखील मनापासून हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करू. खराब गोलंदाजी मी म्हणेन. ऋतिककडे अपेक्षा नव्हती. कारण शुभम आता फलंदाजाने घातले थैमान. युद्ध होईल घमासान. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. सॉरी माफ करा. असं वाटलं होतं की कदाचित चेंडू सीमारेषे बाहेर जाईल.
नक्कीच आमचे गुणलेखाने देखील षटकार लिहिला होता, हरकत नाहीये. ऋतिकला इथे मिळेल सफल फलंदाज बाद शुभम. नवीन फलंदाज संदेश करावकर. नक्कीच वेल फिनिशर आहे संदेश करावकर. आज देखील मेगा संडे, कदाचित मॅच जिंकल्यानंतर कुठेतरी सुपर हिट साठी संकेत आहे का? शुभ संकेत सुपर हिट साठी नक्की नक्की. क्या बात आहे. ऋतिक संदेश साठी आला संदेश, ठोकला षटकार. क्या बात आहे. सूर्याच्या तेजोमय किनारा लखलखित करणारा फटका आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा असा फटका पण पाहिला. चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. ऋतिक केनी एक उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, परंतु त्याच्याकडनं अपेक्षा नव्हती. परंतु संदेश करावकर येता क्षणी षटकाराच्या सानिध्यामध्ये पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर भरपूर खराब गोलंदाजी मी म्हणेन. ऋतिक तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती टीमसाठी. 28 धावा पहिल्या षटकामध्ये. भरपूर खराब गोलंदाजी ऋतिक केनी यांची. वंदितो हीच गणरायाकडे आपण विनंती करू. खऱ्या अर्थानं आपण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्यात. जय दुर्गा माता 11, वायसीसी हर्षल 11, मोरबी. भरपूर मोठा नाव आहे. नाव घेताना आम्हाला देखील चला जाऊया मॅचच्या दिशेनं. दे पाऊन्सर त्यांचं देखील स्वागत करू. आडव्या बॅटनं चालाय चेंडू ऑन साईड रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच मिळेल. प्रथमेश यांच्याकडनं भरपूर साऱ्या इच्छा, अपेक्षा, इच्छा, महत्वाकांक्षा भरपूर साऱ्या काही व्यक्त केल्या जातील. कारण पहिल्या षटकामध्ये ओंकार मडवी आम्हाला सांगतात की पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्यात. चाललाय चेंडू हवेच्या लाटांमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, हातांचा पिसोरा फुलवत त्या पिसोऱ्यामध्ये हा चेंडू विसावला गेला आणि फलंदाज बाद. स्पर्धा आपण पाहतो StarKK.in या लाईव्ह चॅनलवरती. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आमचे सर्व बंधुतुल्य मित्र आहेत. आमचे ऑपरेटर धीरजदादा पाटील, सुशांत पाटील, भाई गायकवाड, त्यांच्या नावातच दहशत आहे. यश अविनाश दादा केनी मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचा देखील मनापासून हार्दिक मी स्वागत व्यक्त करू. हेमंत दादा केनी या
भरपूर लेट झालेत आपण. काय कारणास्तव सर्वांना कामं असतात, हरकत नाही आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओंकार मडवी आम्हाला सांगतात की कोण धावफलकावरती 29 वरती पहिला विकेट गारद, दुसरा विकेट गारद झालाय. प्रथमेश चांगली गोलंदाजी ती करावं लागेल. कारण त्यांना आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये ऋतिकनं 28 धावा खर्च केल्यात. गोलंदाज सज्ज अप ट्रॅकर होता, परंतु अगोदरच केल्या शुभम खरं त्याने प्रतीक दर्शवतात त्यांच्या खेळाडू कक्षामध्ये. अगोदर त्याने बॅटचा फ्लो खुल्ला केला. तो प्रथमेश हा लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतात. अनुभवाची शिदोरी इथे वापरत असताना गरज आहे अशा डॉट चेंडूची. वा, शांत बसण्यासाठी मी साधू नाही हे दाखवतो, हेच सांगण्याचा प्रयत्न करतो. फलंदाज आपण पाहतोय प्रतीकच्या बॅट्समधून आलेला खणखणीत दणदणीत 4. फायनल डे, या स्पर्धेचा अंतिम दिवस. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रथमेश केनी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर. सेमीडॉनमध्ये चेंडू. खऱ्या अर्थानं गोलंदाज त्याला प्रोटेक्शन देतात. एकच जमेल संघाची धावसंख्या 34 वरती. खऱ्या अर्थानं मी कौतुक करीन आमचे ओंकार मडवी यांचं. आणि खऱ्या अर्थानं 4 दिवस लगातार त्यांची स्कोरिंगची भूमिका. त्यानंतर आमचे भूषणदादा पाटील, क्या बात आहे. रौनक शेठ दिसत नाही. चालल्या चेंडू ऑन साइड मध्ये. बॅकअप मध्ये आहेत राजेश केनी. मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 2 धावच्या बरोबर संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 36, 3 डझनामध्ये. पुन्हा एकदा नवीन गोलंदाजाचा अस्त्र बाहेर काढलाय ऋषिकेश केनी. स्ट्राइक एंड वरती संदेश, माफ करा, प्रतीक आहेत. OMG, हा चेंडू खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर. कदाचित ज्यावेळी आपण प्रॅक्टिस सुरुवात करतो ना भूषण, त्यावेळेस या चेंडूची फेक केली जाते. परंतु आता बरीच प्रॅक्टिस केली त्यानंतर या चेंडूची अपेक्षा नव्हती ऋषीकडनं. हरकत नाही, क्रिकेट आहे, दडपण आहे. गोलंदाज सगळ्या. हो, यावेळेस ग्रेट कमबॅक. व्या, क्या बात आहे. डॉट चेंडू 0 मिळालेल्या चेंडूवरती. अशाच पद्धतीने गोलंदाजी यावेळेस करावी लागेल गोलंदाजाला. गोलंदाज ऋषिकेश केनीची गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. घडतं काय, तुमच्या खांद्यावरतीच्या जर्सी पेटाली गावाच्या आहेत आणि त्या गावाच्या साठी तुम्ही खेळतात आणि त्या जर्सीमध्ये जो घाम फुटतो ना, त्या घामाचा सुगंध येतो असो पेटालीचा, त्याच्यासाठी केला. चालला चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. चांगला ग्रेट कमबॅक देण्याचा प्रयत्न जरूर केलाय. तेजस दादा मॅचचा आनंद घेत असेल किंवा या ठिकाणी जर आले असेल तेजस दादा, तर या व्यासपीठावरती
त्याच्या केनी आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ऋषिकेश. घडतं काय पुन्हा एकदा प्रॅक्टिस करतो की काय ऋषी. $39 39 जावे धावफलकावरती. यस कॉट बिहाइंडचा अपील. यस सचिनजी कडू सरांचा इशाऱ्याचा फलंदाज बाद झाला ते मात्र प्रत्येकची केली संपुष्टात. दिशा लाईन लेग त्या ठिकाणी फरकली जाईल. टॉस चेंजेस सांगता. येस या षटकामध्ये जरी वाईट फेकले आम्ही तरी आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर करू हे सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी ऋषिकेश केनी. पुन्हा एकदा फटका तर फसलाय. बॅक टू द बॉलर. झेल टिपलाय ऋषिकेशनं आणि फलंदाजाचा खेळ संपलाय या ठिकाणी सर्वेचा. तयार ऋषिकेश केनी यांच्या षटकाचे पुढील चेंडू. नवीन फलंदाज बॅटच्या स्लॉट मध्ये. तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर छू म्हणतात. यस एकूण धावसंख्या दाखल करतो आपण पाहिले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावफलकावरती. नवीन गोलंदाज कौशल. महादेव काका यांचे सुपुत्र आहेत. भरपूर चांगली सेवा आम्ही पाहिली कार्यात आणि कैलासवासी महादेव काका यांना स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही अर्पित करू. कारण क्रिकेटला भगवंत मानव व्यक्तिमत्व आज आमच्यापासून गमावला. यमन केनी मॅच आनंद घेतात. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आम्ही विनंती करीन यमन या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. फुल टॉस फुल टोल उसूल करून देणारा फटका
चालला स्क्वेअर लेग रिझन विथ आउट ऑफ द पार षटकार. तर या ठिकाणी पैसेवाले ग्रुप कार्यात आमचे कल्पेश शेठ चौधरी या ठिकाणी आले. त्यांना विनंती केली व्यासपीठावरती या आणि विजयदादा पाटील यांचे VIP एंट्री व्यासपीठावरती होत असताना या दादा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पडता पावलं सज्जनांची शोभा वाढवली क्रिकेट सामान्यांची. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बरेचशा बॅट्स मधून दमदार नजाकेदार लज्जी स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा फुलटॉस चाललाय चेंडू परंतु क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. आज नेमकी घडतं काय पेटायला टीम कडे इतक्या साऱ्या अपेक्षा नव्हत्या गोलंदाजीच्या माध्यमातून. कारण ऋतिक एक होणार गोलंदाज त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्या. त्यानंतर कमबॅक देण्याचा प्रयत्न केला खऱ्या त्यानं प्रथमेशनं. त्यानंतर ऋषीचं देखील ग्रेट कमबॅक आपण पाहिला. असू द्या क्रिकेट आहे जराने तरी भाषा बोलली जात नसते. कोणाच्या षटकातील पुढील चेंडू फुल टॉस फुल टोल उचल करणार कमीच टायमिंग. यस जेल टिपला त्या ठिकाणी प्रतीकने टिपला जेल संपलाय फलंदाज परेश सखेल. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली भाई गायकवाड सत्ता हाती नसताना ज्यानं धुरला उरला कार्यातनं पावसाळ्यामध्ये काल पाऊस पडला होता आणि त्यांचा व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेत. आम्ही भाई गायकवाड यांचा खरं तर ऋणी आहोत. भरपूर मोठी तुमचा लाभ आम्हाला भेटत असतो. असंच असू द्या प्रेम ओमसा 11 क्रिकेट संपूर्ण आमच्या क्रिकेट संघावरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये नाही आहे चेंडू चाललाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे देतील वागते उचलतील तत्पूर्वी एक धाव. एक धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 53 53 धावा आहेत. क्या बात आहे. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील 4 षटकांसाठी 4 गोलंदाज. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. फुलटॉस होता पुन्हा एकदा या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय केल्यात आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. निराशेत फलंदाज बाद झाला ते मात्र परेशचा केली संपुष्टात. वासुदादा मडवी या ठिकाणी आलेत. खऱ्या अर्थानं दोस्ती दुनियातील राजा माणूस त्यांच्या साधीने त्यांना खऱ्या अर्थानं भरपूर सेवा केली क्रिकेटच्या माध्यमातून. जगू दादा मुंबईकर असतील त्यानंतर वासुदादा मुंबईकर एवन जोडी होती. कारण 1992चा काल जर आपण आठवला तर त्यांच्या सान्निध्यातून जो इतिहास त्यांनी घडवला आणि त्याच मातीतून त्याच कणातून त्या इतिहासातून तोच कण आज व्यासपीठात येत असताना त्यांच्या समवेत ओंकार शेठ मुंबईकर आणि वासुदादा मडवी दोस्ती दुनिया के राजा माणूस बघा खऱ्यात एक रॉयल व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतोय. ओंकार शेठ मुंबईकर आणि त्यांच्या संविधात आमचे रविदादा क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी येत आहेत. तिन्ही मान्यवरांना विनंती करेन या व्यासपीठावरती वासुदादा मडवी त्यानंतर रविदादा पाटील ओमकार शेठ मुंबईकर एक रॉयल एंट्री. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम असं म्हटलं जातं संत तुकारामाच्या वाणीमध्ये की शुद्ध बीजापोटी फले रसालो कोमुटी फले रसालो कोमुटी तुमच्या सान्निध्यात येत असतात. आणि या ठिकाणी आलेत आमचे वासुदादा मडवी त्यानंतर आमचे रविदादा पाटील आणि आमचे ओमकार शेठ मुंबईकर. स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम.
कोण आड आला पब्लिकचा भिताड आला पब्लिकचा भिताड वाऱ्या वाणीयो पळतोय भुर वाऱ्या वाणीयो पळतोय धन्यवाद. आमचे बंधू आलेत या ठिकाणी कॉमेंट्रीचा बेताज बादशाह. आज कॉमेंट्री मध्ये रंगतदार आज लज्जित कॉमेंट्री तुम्हाला ऐकायला मिळेल कारण आमचेच बंधू आलेत या ठिकाणी आमचे बलिराम. आम्ही शिष्य कोणाला बोलत नसतो आम्ही बंधू बोलत असतो. यस आगे की आवाज और आगे की पहचान आगे की जुबानी बलराम शेठ की जुबानी. क्या बात है. थैंक यू. हॅलो हॅलो. धन्यवाद. साईबाजी माझे गुरु देखील आहेत. ओम साई. ओम साई क्रिकेटला मजकूर आजचा शेवटचा दिवस बोर्ड करू आम्ही इथे आलेल्या तमाम रसिकांनी या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. ओम साई क्रिकेट संघ मजकूर यांच्या माध्यमातून स्पर्धा देखील पाहता आपण 26, 27, 28 आणि 29 आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाची दुसरा सामना आपण पाहायला भेटतो तो म्हणजेच मुरबी पक्ष पेठाळी या दोन संघामध्ये पहिला सामना आपण पाहिला उसाटणे पक्ष किरोली या दोन संघामध्ये तर किरोली संघाने सामना जिंकलाय. आता एक सामना पाहायला भेटतो तो म्हणजेच पेठाळी पक्ष मुरबी या दोन संघामध्ये मोठी स्पर्धा आणि मोठं आयोजन आणि तेवढाच मोठा मैदान आपण पाहतोय. ओमसाई मैदान खूप फेमस मैदान आहे. हा सांघिक कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं गोलंदाज सज्ज झालं मुरबी संघाचा आपण पाहतोय. संकेत पाटील निखिल त्यांनी ठाणा गाजवला पनवेल गाजवला रायगड देखील गाजवला उल्हासनगर देखील गाजवला. हाच गोलंदाज मुरबी संघाचा सांघिक कोट्यातील पहिला आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला गोलंदाज सज्ज झालाय. संकेत नामक गोलंदाज समोर त्याला फलंदाज फाईट करीन पेटाली संघाचा प्रथमेश केणी. नो स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय ऋतिक केणी. चला सामना सुरू होतोय. यावेळी स्पार्का चांगला 2 शतकामध्ये चेंडू पळालाय. इथना मात्र चेंडूला रोख लागली. एकदा पूर्ण 2 धावा देखील सदित पूर्ण आणि श्री गणेश ओपन केलं यावेळी पेटाली संघानं आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहिली तर 2 धावा. एक चेंडूचा खेळ संपलाय. यावेळी स्पर्धा चांगला होता तर दोस्ती दुनियातील राजा माणूस आमचे वासू शेठ मरवी यांच्याकडून सम्राट कक्षासाठी आणि कॉमेडीसाठी डब्बल 500 रुपयाचं बक्षीस झाले. त्यांचं देखील ओम साई क्रिकेट संघ त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहज स्वागत करतोय. 2 चेंडूचा खेळ संपता संघाची धावसंख्या पाहिली तर 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज संकेत. मोठा गोलंदाज आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू फरार झालाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू सफेटेकर फार 4 धावा. या 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 6 धावा. O2 डीजे नक्कीच संधी मिळाली ती म्हणजे आमचे ज्ञानेश्वर दादा असतील श्यामदादा असतील माझे गुरु साईराजे असतील यांच्या माध्यमातून आज ही मला ही संधी मिळाली. त्या संधीचा नक्कीच सोना करेन कारण की आपण जॉब देखील करतोय. दिवस कमी आहेत आमच्याकडे वेळ नाही. 3 खेळ संघ संघाची धावसंख्या जर पाहिली तर फक्त 6 धावा.
यावेळी त्या दिशेने भटका क्षेत्रक्षण चेंडू खाली त्याच्या पुन्हा एकदा आवाकाच्या बाहेर जाईल. या 4 धाव्या मिळतील आणि 4 धाव्याच्या बरोबरीने संघाची धावसंख्या पाहिली तर 10 धावा ओ टू डीजे. तर 4 चेंडूचा खेळ संपते. संघाची धावसंख्या पाहिली ना तर 10 धावा. यावेळीच फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय पेटाली संघ जबरदस्त फलंदाजी करतो. आपल्याला फलंदाज पाहतो आपण प्रथमेश केनी 9 षटकाचा फलंदाज आहे ना, एक तुफान फलंदाज आहे पेटाली संघाचा. यावेळी फलंदाजाला चेंडू समजणार, चेंडू जातो, पंचांचा इशारा येईल, वाईट चेंडू, 1 धाव लागेल. 1 धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या 11 धावा. खेळ आहे 54 धावांचा लक्ष आहे समोर. समोर फलंदाजी करणारा संघ देखील आपण पाहतो पेटाली संघ. यावेळी स्फाटका चांगला, इतना चेंडू प्रार होतोय, येईल चौकार. या चौकाराच्या बरोबर संघाची धावसंख्या 15 धावा ओ टू डीजे. संघाची धावसंख्या पाहिली ना तर 15 धावा. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू. सलमान दिलाय चेंडूला, 1 धाव सध्या पुन्हा खराब क्षेत्रक्षण झालाय. 1 मिळतील 2 धावा. या 2 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 1 षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 17 धावा. तर साईराजा मैदानाचा उल्लेख केला ना आपण तर 14 गावा जरी आपण फिरलो ना तर असा मैदान भेटणं नामुमकिन आहे. कारण मैदानावर ते खेळू शकतो आहे, पिऊ शकतो आहे, नाचू शकतो आहे, काय काय करू शकतो. मैदानच तसं आहे. नक्कीच आमचे गणेश दादा यांच्या निखिल साईराजे माझे गुरु देखील आहेत. काय ती झाडी, काय तो मैदान, काय त्या बाटल्या, दिवस रात मध्ये मैदानावरती हल्ला. निखिल आमचे ज्ञानेश्वर दादा खूप मेहनत आणि आमचे श्याम दादा तर आहेत, त्यांची खूप मेहनत असते. सगळं ओके. एक षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या पाहिली तर 17 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज झालाय सर्वेश ठाकूर. सर्वेश समोर फलंदाज आपण पाहतोय ऋतू केनी, आयडल फलंदाज पेटाली संघाचा. 24 चेंडू 54 धावांची गरज होती 1 षटकामध्ये 17 धावांची. यावेळी जबरदस्त फलंदाजी केली पेटाली संघानं. फुलेचा चेंडू होता, 5चा इशारा नाही, कोंबरा म्हणजे वाईट चेंडू. नो चेंडू सॉरी. हा भाई संख्या 2 पुढे संख्या संघाची धावसंख्या म्हणून पाहिली त्या पार. मित्रांनो सगळ्यांकडून चुक्या होतील, थोडे माफ करा. पण आजचा दिवस गोड आहे, याला गोडच करू. होम साईड टीव्ही संघ आपण पाहतोय तळेगाव. आजचा शेवटचा दिवस. सचिनजी कडू टेन्शन घेऊ नका, कधीतरी मारू. नो चेंडू असेल तिघून घ्या, गोड गोड गोळा. 14 तारखेला कोण भेटेल नाही भेटेल, आजचा दिवस गोड तुमच्यासाठी. पहिला चेंडू खराब आणि मिळल्या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आणि चेंडू फील्ड असेल.
यावेळी स्पर्धकात क्षेत्ररक्षण नसेल A1 कोलिडचा येईल चौकार. या चौकाराच्या मदतीनं संघाची धाव संख्या पुढे सरकेल. संघाची धाव संख्या 23 धावा. O2DJ दुनियातील राजा माणूस आमचे मामा नीलकंठ शेठ पाटील यांचं इथं आगमन झालंय. ओम साई क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. या पण टेबल बापू गाड्या सोडा. गट क्रमांक 56. यावेळी फटका चांगला क्षेत्ररक्षण चेंडू खाली एकच धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा. 2 जखमाच्या घरामध्ये धावसंख्या साईराची आपण पाहतोय कारण 54 धावांचा लक्ष्य आहे. यावेळी फलंदाजी करणारा संघ देखील आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी होतोय प्रथमेश केणे आणि ऋतिक केणे यांच्या माध्यमातून. 16 चेंडू आणि 3 धावेची गरज. यावेळी सरकार चांगला क्षेत्ररक्षण नसेल. एक धाव तिथे पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का आणि इथनं येतील सत त्या 2 धावा. या 2 धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 26 धावा. पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू. एक धाव लागेल. एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 27 धावा. आणि तमाम रसिकांना विनंती असेल या पुणे व्यासपीठावरती ओम साई क्रिकेट संघ तजुमजपूर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आजचा शेवटचा दिवस आहे. मोठी स्पर्धा आहे. मोठा आयोजन देखील आहे. आपण खूप मेहनत या स्पर्धेसाठी ओम साई क्रिकेट संघ तजुमजपूर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळी स्पर्धकात चांगला चेंडू ताणणार नाही. त्याच्या आवाकाच्या बाहेर इथना 3-4 धावा. O2DJ आमचे रॉयल एंट्री आमचे दोस्ती दुनियातील राजा माणूस नीलकंठ शेठ पाटील साहेबांचं इथं आगमन झालं. या पण आणि त्यांच्या जर बॅनरला चेंडू लागला तर डब्बल 1000 रुपयाचा बक्षीस फलंदाजाला दिला जाईल. या पण यावेळी चेंडूला बिलकुल दिला. क्षेत्ररक्षण चेंडू खाली. क्षेत्ररक्षण आहे. एक धाव लागेल. एक धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 32 धावा. इतना मृत्यू संघाला चेंडू डॉट फेकावं लागतील कारण संघाची धावसंख्या पाहिली ना तो 32 धावा. 54 धावांचं लक्ष्य आहे आणि फक्त ना फक्त आता 22 धावांची गरज आहे. काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू 22 धावा. ओहो काय फटका. सासू गेली खोकून मोकून जावा आला 90 मारून षटकार मारला वाकून. यावेळी सेटिंग 6 धावा. या 6 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपैकी लागली ती म्हणजेच 38 धावा. O2DJ लाडके बाबा बालाराम मात्रे बाबा यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती. तर निखिल आमचे वासुदादा मडवी यांच्याकडून या स्पर्धेसाठी ओम साई क्रिकेट या संघासाठी डब्बल 2000 रुपयाचा डोनेशन त्यांचं देखील ओम साई क्रिकेट संघ तजुमजपूर
रविदादा पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी डबल 1000 रुपयाचा डोनेशन त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि कॉम्बॉक्स साठी 500 रुपयाचा बक्षीस आहे ते आमचे वासुदादा मडवी दोस्ती दुनियातील राजा माणूस त्यांचा देखील साईराजे आणि ओम साई क्रिकेट संघ मजकूर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि भविष्यात देखील असतील आमचे एक शाहिरी आहे त्यांच्या नावाची. आता धावसंख्या जर पाहिली ना 38 धावा 12 चेंडू 16 धावा. नक्की स्पर्धा लावी आहे ना तर एकमेक्या खेळाडूंच्या चड्ड्याकाराची वारी आणली असते आम्ही कारण खूप एन्जॉय करू कारण स्पर्धेमध्ये एन्जॉय पाहिजे. तर बाबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती 134 निखिल आमचे बाबा प्रेमा पाटील दिवस रात्र खूप मेहनत या बेसवर का चांगला चेडू थांबला नाही चेडू अवाकाच्या बाहेर साफर डगर पार वाईट कोंबडा चौकार. कारण पहिल्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्या होत्या ज्या फलंदाजाची चड्डी पार बोली केली होती आता वसूल करणार आहे फलंदाजाला जरी साना लावे असं आता स्पर्धा अशा राहिलं नाही. निकेत लेमन का शॉट निकेत हेमंतदादांचे शिष्य देखील असतील आपले ऋतिक केनी ती खेळली आहे ना पेटली संघाची आमचे महादेवदादा केनी असतील तसेच हेमंतदादा केनी असतील. तर निश्चित मोठी स्पर्धा देखील आपण पाहायला भेटेल तेजस दादा केनी यांच्या माध्यमातून डे नाईट स्पर्धा आपण पाहायला भेटेल. पेडाली गाव आहे 2 स्पर्धा देखील झाल्या आता 3री स्पर्धा आपल्याला नाईट पाहायला भेटेल. यावेळी फरका चांगला शतशे चेंडू खाली ओली मृग संघाची निश्चित ओली ना चोली या शतशंग लक्ष द्यावा मित्रांनो. शिंदेशाही घराणा चला किरोली संघ या आपण संघ क्रमांक 2 गट क्रमांक 2 बापू गाड्या आणा इंडिकेशन इथलाच आहे ना आणि एकच संघाला इंडिकेशन नाव भेटेल पुढच्यानी नाव टाकू नका. बॉल पाहिजे चला 2 संघ फायनल मध्ये जाईल त्याच संघाला इंडिकेशन दिला जाईल पुढच्या संघाने इंडिकेशन नाव टाकू नका. चला मंचिकावरती आपण अतिथीगणांचा शुभ सन्मान करू. ज्ञानेश्वर शेठ पाटील असतील आमचे त्यानंतर अच्युत पाटील आमचे आयोजक आहेत सर्वांना विनंती करून निलकंठ शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते पाहुण्यांचा शुभ सन्मान करू. व्यासपीठाचे कार्यात आमचे वासुदादा भडवी यांचा शुभ सन्मान आम्ही करून निलकंठ शेठ पाटील यांना विनंती करीन की वासुदादा भडवी यांचा शुभ सन्मान आपण करावं. माऊलीची पवित्र शुभ साल कार्यात त्यांच्या खांद्यावरती आम्ही देऊ कारण असं म्हटलं जातं कारण शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी मुख्य अमृताची वाणी देह वेचावं कारणी कारण हा देह आपलाच आहे आणि त्या देहावरती ईश्वराचं नाव आहे आणि देहाप्रमाणे आणि ईश्वराप्रमाणे ज्यांनी दोस्तीमध्ये कार्यात भरपूर नाव अग्रेसर केला तेच असे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय वासुदेव मडवी वासुदादा यांचा व्यासपीठातील निलकंठ शेठ पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करू शुभ सन्मान. त्यानंतर रविदादा पाटील आपण देखील यावं. विजयदादा पाटील करवले या दादा आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. मॅच या आपण शुभ सन्मान करू. दादा विजयदादा पाटील रविदादा या
मॅचच्या दिशेने जाऊया. इथे जोडले जातील एक जबरदस्त लज्जित कॉमेंटेटर आमचे बंधुतुल्य मित्र बलिराम. सात चेंडू हा त्याची गरज आहे ना, काय गरज नाही मोठी पटकीची यावेळी स्टेटील संघाला साईराज आपण पाहिलं तर यावेळी स्फाटकाचा चांगला आहे. क्षेत्ररक्षण चेंडूवरती मात्र एक धाव लभेल. एक धावच्या बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकली म्हणजेच 47 धावा आणि मात्र एक षटकाचा खेळ बाकी आला आणि एक षटकामध्ये 7 चेंडू 6 धावेची गरज असेल. धावची गरज. राजेश भाऊ डिगाडी यावेळी आपण पाहतो व्यासपीठावरती त्यांचा देखील ओम सर्टिफिकेट संघ प्रजी मचको यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मोठी स्पर्धा आहे आणि स्पर्धेचे लाडके आयोजक ज्ञानेश्वर दादा फवाडे आणि या ग्राउंडचे मालक आणि या स्पर्धेचे लाडके आमचे लाडके बंधू म्हणजे आमचे मामा गणेशदादा पाटील. मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहतोय. 6 बॉल 7 धावेची गरज. चला यावेळी फलंदाज बाद बोटीलेम फलंदाज बाद क्षेत्ररक्षण होता रायगड आणि ठाण्याचा वाघ तो म्हणजे संकेत. इथला फलंदाज बाद झाला. समीकरण बदलले येणारे 5 चेंडू आणि 7 धावेची गरज. ओटू डीजे थोडा हमला. लगेच आम्हाला टाइम नाही. या तुम्ही गाड्या सोडायच्या आहेत. या लगेच बापू तुम्ही अनिल बापू या. तर समीकरण बदलला येणारे 5 चेंडू आणि 7 धावेची गरज असेल. भाई गोलंदाजाचं नाव सांगा. पण प्रतीक पहिल्या चेंडूवरती मात्र जबरदस्त आता समीकरण टेपला येतो म्हणजे येणारे 5 चेंडू आणि 7 धावा. इतना धावसंख्येची रोख लावीन का गोलंदाज. यावेळेस चुकी गोलंदाजाने टाकला वाईट चेंडू. एक धाव लभेल. एक धावच्या बरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या होईल ती म्हणजेच 48 आणि येणारे 5 चेंडू 6 धावेची गरज. आपण लगेच बघा तुम्ही कचाकच हुक्का सिगरेट बेर दारू सगळा वाईन शॉप पूर्ण इथं ओपन होईल. फक्त 2 वाजू द्या.
येणारे 5 चेंडू साध्या विचिकर इतका संघ देखील आपण बघतोय. पेटल विपक्ष मुरबी या दोन संघामध्ये सामना पाहायला भेटतोय. 5 चेंडू साधावा गोलंदाज सज्ज झालाय मुरबी संघाचा प्रतीक. यावेळी शतकचा चेंडू अडवलाय. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथला 2 धावा सोडले गेले. चोट्या धावा बकासूर आणि सोन्या धावला आणि या 2 धावा मिळल्या आणि 2 धावीच्या संघाची धावसंख्या आपण धावपैकी लागली म्हणजेच 50 धावा. फक्त ना फक्त 4 धावेची गरज. 4 चेंडू 4 धावा. ज्या भूती केली 27 धावा दिल्या होत्या त्या धावांना सामना लवकर 3 षटकांच्या अपास्तामध्ये सामना संपला असता. यावेळी सुलाचा चेंडू सामना खुला होईल का आणि सामना खुला झाला. यावेळी सामना जिंकला तो म्हणजेच पेटली संघाना. प्रथमेश केणी जबरदस्त फलंदाजी. बारा चेंडूची जबरदस्त फलंदाजी केला फलंदाज प्रथमेश केणी आणि 33 धावा आणि 1 विकेट. जबरदस्त फलंदाजी अफलातून फलंदाजी. मन जिंकले यावेळी पेटली संघाचा आणि होम साइड क्रिकेट संघाचं देखील. तर या सामना ठरला तो म्हणजे पेटली संघाचा आपण पाहतोय. प्रथमेश केणी याचा आपण लगेच आणि केलेली संघाचा संघाने घ्या आपण लगेच. फेडरल संघाचा संघाने घ्यायचा आपण. सामना लगेच लागेल. तर वासुदादा मडवी यांच्याकडून या स्पर्धेसाठी डब्बल 2000 रुपयाचा डोनेशन आला आणि त्याचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहसगत करतो आणि वासुदादा मडवी यांच्याकडून या स्पर्धे कॉम्बोसाठी 500 रुपयाचा डोनेशन आला त्यांचं देखील पुन्हा एकदा सहसगत करतोय. आणि तसं आमचे रवींद्र पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी ओम साहित्य संघ या संघासाठी डब्बल 1000 रुपयाचा डोनेशन आला. तर त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहसगत करतोय. अरे तमाम रसिकांना स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहसगत करतो त्यांचा देखील पुन्हा एकदा सहसगत.